क्षण कर्म चेतन बंधकारु, कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है, वंदना शत बार है। ओम नमस्तेभ्यः, ओम नमस्तेभ्यः, ओम नमस्तेभ्यः। नमो अर्हन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आर्याणं, नमो अज्ञायाणं, नमो लोये सवसावनम्। नमः समन्तभद्राय गुरुदेवाय स्वामिने, समन्तानां सुभद्राय ज्ञानिने कर्मयोगिने, ज्ञानिने कर्मयोगिने। श्री महावीर ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुल कारंजा लाड द्वारा आयोजित परम पूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज यांचे 33वे पुण्य स्मरण आज 18/8/2021 बुधवार। आजच्या स्वाध्याय शास्त्र सभेचा माझा विषय आहे गुरुदेव समंतभद्र आणि सुखाची साधनत्रयी। खूप सुंदर विषय आहे आणि ज्याप्रमाणे या पूर्वीच्या वक्तव्यामध्ये आपण महाराजांच्या जीवनाची सांगोपांग साधना आणि साहित्याची अद्भुत यात्रा याविषयी आपण माहिती घेतली आणि खूप आनंद आपल्या सर्वांना झाला की महाराजांच्या व्यक्तित्वामध्ये जी सहजता होती, जी सरळता होती, वैचारिक गंभीरता होती आणि विराट व्यक्तित्वाचे नेहमी त्यांच्या व्यक्तित्वामध्ये आपल्याला दर्शन होत असत। खरंच महाराजांच्या जीवनाविषयी जेवढं सांगावं तेवढं कमी आहे। 1988 ला आम्ही 10वी मध्ये होतो आणि ऑगस्ट 18 ला महाराजांचा निर्याण झाला। ते आपल्या सर्वांना सोडून शिरविदाई घेतली, पण त्यांचे वचन, त्यांची वाणी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार, त्यांचे उच्चार आणि त्यांचा आचार या 3 गोष्टी आपल्या समोर नेहमीसाठी राहून गेले आणि आपल्याला नेहमीच महाराजांचं व्यक्तित्व काय होतं त्याचा परिचय ते नेहमी करून देतात। खरोखर 19व्या शतकामध्ये प्रत्येक शतकामध्ये विराट असे व्यक्तित्व महापुरुष होऊन जातात, पण खरोखर आपण काही गोष्टींचा उलगडा यामध्ये करू, त्याची चर्चा करू, तेव्हा आपल्याला लक्षात येते की या भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये ज्या लोकांना या गुरुकुलाची साथ भेटलेली आहे, गुरुकुल प्रणालिकेमधून जे शिक्षण घेऊन संस्कारित होऊन
आपल्या जीवनामध्ये वावरत आहेत, आपल्या आजीविकेमध्ये आहेत किंवा शासकीय सेवामध्ये आहेत, कोणत्याही क्षेत्रात जरी वावरत असले तरी गुरुकुल जीवन काय आहे? अनुशासित, स्वावलंबी आणि शील, ज्ञान, सेवा, प्रेम आणि व्यवस्था या पंचशीलानी परिपुष्ट झालेला जो खरोखर जीवन आहे, त्या जीवनाचा सुगंध कसा असतो, त्याचा सौरभ कसा असतो, त्याचा सौंदर्य कसा असतो, याची जाणीव ज्या त्या ठिकाणी वावरत असलेल्या त्या व्यक्तीपासून समोरच्या व्यक्तीला नक्कीच हे लक्षात येऊन जाते की ही व्यक्ती जरूर गुरुकुल जीवनामध्ये सुशिक्षित होऊन निघलेली आहे. कारण महाराजांच्या जीवनामध्ये, त्यांच्या व्यक्तित्वामध्ये एक तरी त्यांनी स्वतःच जीवन तरी आध्यात्मिक आणि सैद्धांतिक सिद्धांताच्या संदर्भामध्ये ते कधीही कुणासोबत सुद्धा समन्वय करत नसत. सिद्धांताच्या बाबतीमध्ये तर सिद्धांत सुटता कामा नये आणि अध्यात्म वळगता कामा नये आणि सामाजिक सेवा सुद्धा बरोबर होत राहू, याप्रमाणे समन्वय साधत त्यांनी समाजाचा, स्वतःचा, सर्वांचा हित साधला. या अर्थामध्ये गुरुदेव श्री समंतभद्र महाराजांचं जीवन खरोखर आपल्यासाठी अत्यंत आदर्श. जो माझा व्याख्यानाचा मूळ विषय आहे, सुखाची साधनत्रयी. आपल्या सर्वांना फक्त एक सूचना म्हणून त्याविषयी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की पत्र पियुष महाराजांच्या पुस्तकांचा जो संकलन आहे, त्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख पत्र क्रमांक 26 मध्ये आहे. मी जेव्हा आद्योपांत या पत्राचा स्वाध्याय अध्ययन अनेक वेळा मी केलो, तर सगळ्यात अल्प प्रमाणामध्ये, थोडक्यामध्ये, मोजक्या शब्दामध्ये लिहिल्या गेलेला हा पत्र माझ्यासाठी आणि सहृदयी स्वसंवेदनशील अशा अनेक आत्मार्थी जीवांसाठी अत्यंत उपयोगी असा हा पत्र आहे. त्या पत्राचं शीर्षक सुद्धा तिथं दिलं गेलेलं आहे, सुखाची साधनत्रयी. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर 3 साधनं आहेत. या 3 साधनेंचा सूत्र जर जीवनामध्ये आपण अपनावलो तर खरोखर शाश्वत सुखाच्या मार्गी आपण लागू शकतो आणि पंथ प्रशस्त करू शकतो. ते आहेत विचार, आचार आणि उच्चार. विचार, आचार आणि उच्चार. सर्वसामान्य दृष्टीने जर पाहिलं तर हे 3 शब्द एकदम सामान्य वाटतात आपल्याला, पण या 3 मध्ये 3 प्रकारच्या शुद्धी प्रच्छन्न आहेत, प्रगुप्त आहेत. यामध्ये त्यांचा सार भरल्या गेलेला आहे. जसं विचार आहे, महाराज म्हणतात नेहमी उच्च विचार ठेवा. जसं बाहुबली गुरुकुलाचा जो मूल गेट आहे, प्रवेशद्वार आहे, त्यामध्ये तो सुविचार लिहिला गेलेला आहे. त्यावेळी, त्या काळी उन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्य समुन्नतम. उन्नतम मानसम यस्य, ज्याचा जेवढा मानस उन्नत असतो, उच्च असतो, सर्वोपरी असतो, भाग्यम तस्य समुन्नतम, त्याचा भाग्य सुद्धा तेवढाच उन्नत असतो. म्हणजे भाग्य विधाता दुसरा कोणी नाहीये, आपली विचारसरणी असते. म्हणून केव्हाही आपण आपले जे विचार आहेत, आपली जी विचारसरणी आहे, ते केव्हाही उच्च साधावी. तो उन्नतम मानसम यस्य, मानस आपला
उन्नत असायला हवं, तर त्याची जी फलश्रुती आहे ते सुद्धा उन्नतच असेल. तर वैचारिक गाभा उन्नत, सर्वश्रेष्ठ, सर्वहितकारी, सर्वभोग्य, सर्वोपरी आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. सामान्य परिचय एवढाच त्याचा. पुढे आपण म्हणतो, महाराजजी म्हणतात की विचार फक्त उच्च असून काही होणार नाहीये, विचारासोबत सोबत उच्चार सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. उच्चार म्हणजे बोलणे, आपला जो व्यवहार आहे. आता जसं नेमिनाथजी सांगत होते की महाराजांच्या तोंडी कधी 5व्या वर्गाच्या मुलासोबत सुद्धा अरे तुरेची भाषा नव्हती. अहो, तुम्ही, आपण म्हणजे एक आदरणीय संबोधन. म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये राहिलेली जी मधुरता आहे, संस्थापित जी मधुरता आहे, माधुर्य आहे, त्या माधुर्याचं आपल्याला दर्शन नेहमी घडत असत. आणि आपण जसे तात्या गुरुजी झाले आपले कारंजाहून, विशीकर गुरुजी आपले माणिकचंदजी विशीकर गुरुजी, जेवढे करके गुरुजी, भूपाल गुरुजी, मोहोळकर गुरुजी, आमचे आपले स्तवनिधी आश्रमचे संचालक चिंतामणी गुरुजी, या कोणत्याही महाराजांच्या या सर्व अंतेवासींच्या श्रीमुखामध्ये अरे तुरेची कधीही भाषा आम्ही कधी ऐकली नाही. विशीकर गुरुंच्या सेवेसाठी मी 2-3 वर्ष होतो. ते केव्हाही तुकाराची भाषा, अरे तुरेची भाषा बोलणार नाही. अहो, आपण, तर हे महाराजांचे संस्कार आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला एक आज्ञाच्या दृष्टीनं मान सन्मान देत जे उच्चारण व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांची उच्चारणाची पद्धती होती. तर विचार उच्च असायला हवा, उच्चार सुद्धा अत्यंत सत्य आणि प्रेमळ. महाराजांनी त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, उच्चार नेहमी सत्य असायला पाहिजे आणि उच्चार नेहमी प्रेमळ असायला पाहिजे. शास्त्रामध्ये जे आपण म्हणतो हित मित प्रिय वाणी असायला पाहिजे. अशा प्रकारे सत्य आणि प्रेमळ उच्चार महाराजांच्या श्रीमुखामध्ये नेहमी असणार. आणि महाराजांनी आपल्याला विचारांची उन्नतता आणि उच्चारणाची शुद्धी हे 2 सूत्र दिले. तिसरा सूत्र त्यांनी दिला, फक्त मानस आपला उच्च आहे, श्रेष्ठ विचार आहेत आणि श्रेष्ठ उच्चार देखील आहे, एवढ्याने आपण आपल्या जीवनामध्ये सफळ होऊ शकत नाही. तर आपल्या जीवनामध्ये आचार सुद्धा उच्च असायला हवं. आचार म्हणजे सर्वसामान्य बाह्य प्रवृत्ती जे आहे, त्यासाठी महाराजांनी त्यामध्ये शब्द वापरलेला आहे हितकर. जसं आपण म्हणतो अनुग्रहार्थम स्वस्याति सर्वोदानम, हे अनुग्रह पूज्यपाद आचार्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. अनुग्रह म्हणजे दुसऱ्यांची मदत करण्याची जी भावना झाली, हे जे शुभ प्रशस्त परिणाम आहे, हे स्वतःला जी प्रसन्नता आहे, हे स्वतःचा अनुग्रह आहे. आणि समोरच्या जीवाचं दुःख आणि दारिद्र्य दूर होते, याला आपण समोरच्याच अनुग्रह असं. तर याप्रमाणे ज्यामध्ये हितकारी आचरण, की कोणत्याही जीवाला पीडा होता कामा नये, जी मुनिचर्यामध्ये साधकच्या चर्येमध्ये जी संयमाची साधना होते, षटकायिक जीवांची जी सुरक्षा होते, त्याप्रमाणे गृहस्थांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा हितकर आचरण व्हायला. हे सर्वसामान्य मी फक्त अर्थ केलेला आहे. उच्च विचार असायला हवं, सत्य आणि प्रेमळ उच्चारण हवे आणि हितकर आचरण सुद्धा हवे. आता या तिन्ही गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी प्रच्छन्न आहेत? विचार जे आहे हे खरोखर उच्च विचार हे मनः शुद्धी आहे. कारण आपल्या मनामध्ये आपल्या चित्ताभोवती विचार बबळ नेहमी उठत असतात. म्हणून
शुद्ध आणि सात्विक आपले विचार असायला पाहिजे. ही खरोखर मनःशुद्धी आहे. उच्चार आहे, ही शाब्दिक अभिव्यक्ती जी आहे, खरोखर ही उच्चार वाचिक शुद्धी आहे, भाषा शुद्धी आहे. तर मनामध्ये शुद्धी हवी, मनःशुद्धी सुद्धा हवी आणि भाषिक शुद्धी ती सुद्धा अत्यंत अनिवार्य आहे. आणि मनोशुद्धी आणि वचन शुद्धी सोबत आपली कायिक शुद्धी, कायी प्रवृत्ती जी आहे त्याची शुद्धी सुद्धा शुद्धी हवी. त्याला आपण कायिक शुद्धी, काय शुद्धी आपण म्हणू शकतो. जेव्हा आपले मुनिराज आहारसाठी येत असतात तेव्हा गृहस्थ सर्वप्रथम आहार जल शुद्ध है, मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी. जेव्हा नमोस्तु नमोस्तु करून मुनिराजांना तो आमंत्रण देतो तेव्हा मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी याप्रमाणे त्रिशुद्धींची गोष्ट त्याची प्रतिज्ञा करत असतो. तर महाराजांनी जणू सुखाची साधनत्रयी आपल्याला याच अर्थामध्ये सांगितले. मन शुद्ध ठेवा, वचन शुद्ध ठेवा आणि काया शुद्ध ठेवा. कोणत्याही संस्थेचं संचालन आहे, खरोखर त्यासाठी या 3 गोष्टी आहेत. जो संचालक आहे, जो संचालनाचे सूत्र हाताळतो, त्याचं मन शुद्ध पाहिजे, त्याची वाणी शुद्ध पाहिजे. कारण अनेक प्रकारचे कार्यकर्ता त्याच्या संपर्कामध्ये येत असतात. तर वाणीमध्ये मधुरता पाहिजे, वाणी शुद्धी हवी आणि त्याच्या क्रियेमध्ये, त्याच्या कर्तृत्वामध्ये कोणत्याही प्रकारचं छल कपट प्रपंच असता कामा नये, कषाय ग्रसित असता कामा नये. कारण प्रदूषित व्यक्ती हा अत्यंत भयंकर असतो. व्यक्तीमध्ये दोष असतात, पण दोषित व्यक्तीपेक्षा दूषित व्यक्ती कोणत्याही संस्थेला अत्यंत विघ्नकारी आणि भयंकर असते. बाह्य प्रदूषण तर आपण दूर करू शकतो, पण आंतरिक जो प्रदूषण आहे त्याला कसं आपण दूर करणार. म्हणून मन शुद्धी, वचन शुद्धी आणि काय शुद्धी या अर्थामध्ये महाराजांनी आपल्याला सुखाची साधनत्रयी या 3 मंत्रांचा उद्घोष केला. आणि फक्त उद्घोष केला एवढाच नाही, महाराजांचं मन नेहमी उन्नत विचारांनीच ते सखोल तरबोळ झालेलं असणार. त्यांची वाणी नेहमी या हितकर, प्रिय, प्रेमळ, हितमित, प्रिय भाषी या गुणाने ते माखलेलं होतं. एवढंच नाही, त्यांचा जो आचार होता महाराजांचा, त्यांच्या अवस्थेमध्ये सुद्धा सर्वांना सांगण्यासाठी स्वतःच्या चर्येमध्ये सुद्धा संपूर्ण शुद्धी. तर हे त्यांचंही जीवन आणि आपलंही जीवन, या कोणत्या प्रकारे आपल्याला त्यांचं हे जीवन खरोखर अत्यंत प्रेरणादायी आहे. याविषयी सुद्धा आपण अनेक महाराजांचे जे लेख आहेत, महाराजांचे जे पत्र आहेत, खरोखर आपल्या गुरुकुलांमधून गुरुकुलामधल्या विद्यार्थ्यांना, लहान मुलांना या पत्राचं वाचन, या पत्र असे हे पत्र तोंडपाठ करण्यासाठी, या पत्रामधले सुंदर सुंदर अंश आत्मसात करण्यासाठी आपल्याला नेहमी प्रेरणा द्यायला हवी. आणि खरोखर मी तरी म्हणतो प्रत्येक 6-8 महिन्यामध्ये या पत्र पियुष म्हणजे अमृत, तर खरोखर हे पत्र नसून जणू अमृतांचाच संकलन यामध्ये आहे. तर याचा खूप सुंदर स्वाध्याय आपल्याला करायला पाहिजे. या प्रसंगी एक फार सुंदर गोष्ट एक सिद्धांताच्या रूपाने आपल्या समोर मी ठेवू इच्छितो आहे. आणि अनेक पत्रांच्या अंशाच्या आधारे आपण थोडे प्रकरण आपण पाहू इथं. म्हणजे आपल्याला गुरुदेव समंतभद्र महाराजांची जी लेखणी होती ते आपल्या कार्यकर्त्यांना किती उच्च स्तरावर घेऊन जाऊ इच्छित होते. आणि त्यांच्या दूरदृष्टीविषयी सुद्धा आपल्याला बरोबर एक चित्र काय होता त्यांच्या जीवनामध्ये, तो चित्र आपल्याला उमटू शकतो आणि लक्षात घेऊ शकतो. महाराजांचा एक प्रिय शब्द होता ध्येय. महाराजांनी त्या गोष्टीचा विशेष उल्लेख पुढे केलेला आहे.
मी तो तुम्ही मूळ पत्रामधूनच वाचून दाखवणार आहे ध्येयाविषयी. तर ध्येय सहित, ध्येयासोबत, विशिष्ट लक्षासोबत पहा, प्रत्येक मनुष्य हा जीवनामध्ये गती करतो, गती प्रवाहित असतो. पण खरोखर आत्मकल्याणासोबत, आत्मभावनेसोबत, धार्मिक संस्कारांसोबत जर त्याची गती होत असेल तर ती फक्त गती नसते, ती प्रगती असते. तर लक्ष आणि ध्येयासोबतची गती ही प्रगती असते. आणि ध्येय विना, लक्ष विना, आत्मकल्याणाच्या विना जी काय गती असते ती फक्त गती असते, ती प्रगती असू शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये फक्त आजीविकेच्या माध्यमातून, एक नोकरीच्या माध्यमातून, पैसा कमवण्याच्या माध्यमातून फक्त आपल्याला वाहून जायचं नाहीये, आपल्याला फक्त गती करायचं नाहीये. खरोखर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मध्येय हे समोर ठेवून, आत्मकल्याण हे समोर ठेवून आपल्याला पुढे जायला पाहिजे. यासाठी फार सुंदर गोष्ट महाराजांनी, जे धवलेमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे आणि अनेक ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख अनेक विद्वान अनेक व्याख्यानामध्ये करत असतात. ज्ञान क्रियाभ्याम मोक्ष. मी तर म्हणतो हा सूत्र यथा तथ्य कोणी एका साधकाच्या जीवनामध्ये जर आपल्याला त्याचं दर्शन जर घडून येत असेल तर ते खरोखर आपल्या समोर आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आपले महाराज. ज्ञानाची संगती आणि क्रियेची संगती, ज्ञान क्रियाभ्याम मोक्ष. खरोखर ज्ञान क्रियाभ्याम मोक्ष याचा आध्यात्मिक विवेचन आणि आध्यात्मिक विभावना अति उत्कृष्ट आहे. आत्मस्वभाव जो आहे, ज्ञानमय आत्मस्वभाव, खरोखर तो ज्ञान आहे. आणि त्या ज्ञान स्वभावामध्येच जी लीनता आहे, लवलीनता आहे, तेच खरोखर क्रिया आहे, आंतरिक क्रिया, आध्यात्मिक आंतरिक स्वसंवेदनरूप क्रिया. पण सध्या महाराजांनी त्याविषयी जी सांगड घडवून आणलेली आहे त्याविषयी मी आपल्याला मूळ पत्रांच्या माध्यमातूनच इथून मी आपल्या सर्वांना समोर ती प्रस्तुती करतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की महाराज आपल्याला काय सांगू इच्छितात आणि आपल्याला कोणत्या प्रकारे ते संदेश देऊ इच्छितात. तर थोडक्यात म्हणायचं एवढंच की खरोखर महाराजांनी आपल्याला जे जीवनभर त्यांनी शिकवलेलं आहे, जे जीवनभर ते आपल्याला समजू इच्छितात, ते कोणत्या प्रकारे समजू इच्छितात त्याचा आपण आनंद घेऊ. एकच सेकंड, थोड्याच वेळामध्ये मी आपल्याला पत्र पियुष जो अंश आहे, त्या पत्र पियुष अंशामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला खरोखर लक्षात येऊन जातात. अनेक पत्र आणि त्यामधले जे अनेक वेगवेगळे अंश, खरोखर मला जे आपल्या सर्वांना हा जो पॉइंट विशेष सांगू इच्छित आहे मी, एकच सेकंड येऊन जाईल आहे याच्यामध्ये. पहा, पत्र पियुष हा अंश आहे. यामध्ये पेज नंबर 31 आहे
आणि 31 नंबरच्या पेजवर महाराजांनी फार सुंदर उल्लेख केलेला आहे. आपण सर्वजण लक्ष देऊन तो अंश ऐका, जे आपल्याला खूप आनंद येईल. आणि त्याचे पहा, सुखाची साधन त्रयी हा जो अंश आहे, यामधून तो अंश मी घेतलेला आहे. आता पेज नंबर 31 म्हणजे पत्र नंबर 27 जो आहे, यामध्ये महाराजांनी किती सुंदर गोष्ट सांगितलेली आहे पहा. पेज नंबर 31 वर महाराजांनी फार सुंदर मोठ्या अक्षरामध्ये छापलेला अंश आहे. मनुष्याने प्रत्येक क्षणाचा सदुपयोग, निरंतर व्यवसाय व सतत शुद्ध विचार, पहा, निरंतर व्यवसाय, व्यवसाय म्हणजे इथं उद्यम, व सतत शुद्ध विचार, विचारामध्ये त्यांनी विशेषण दिलेला आहे शुद्ध विचार, या गोष्टींची स्वतःला सवय लावून घेतल्यास त्यास याच जन्मात दिव्य आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, पण तसे त्याने प्रतिज्ञेपूर्वक ठरविले पाहिजे. आता पहा किती सुंदर ओळ लिहिलेली आहे. ज्ञान व क्रियेची संगती हीच जीवन विकासासाठी आवश्यक आहे. हे आहे ज्ञान क्रियाभ्याम मोक्ष, त्याचा हा रहस्य. म्हणजे ज्ञान क्रिये ह्या दोन्ही गोष्टीची आपल्या जीवनामध्ये त्याची सांगड व्हायला पाहिजे. अशा प्रकारे महाराजांच्या चिंतनामध्ये फार मार्मिक आणि अत्यंत उपयोगी अशा प्रकारचे विचार आपल्याला लक्षात येतात. आता एक दुसरा अंश पहा, महाराजांचे विचार किती उच्च होते. हा एक 22वा पत्र आहे. प्रेमाची अल्प ही भेट अमूल्य असते. सामान्य गोष्ट आहे, कोणी दान दिलेले आहेत आणि त्यावर महाराज स्वतःची प्रतिक्रिया कोणत्या प्रकारे देत आहेत पहा, की आपण या गुरुकुल संस्थेसाठी ज्वारीचे पोते दान रूपाने पाठवले, ते मिळाले. पहा, एक पोती ज्वारी कोणी दिली गुरुकुलासाठी, त्यांनी त्या गोष्टीची किती सुंदर नोंद घेत आहेत. वास्तविक आपण पोते न पाठवता त्या खर्चात समक्ष संस्था पाहण्यासाठी तेथून येथवर एकदा येऊन गेला असता तर त्यापेक्षाही कितीतरी पटीने संस्थेस लाभ झाला असता. आता हे समजून घ्या किती मार्मिक गोष्ट आहे. म्हणजे समोरची व्यक्ती गुरुकुलामध्ये येऊन जर गुरुकुलाचं दर्शन घडून केलं त्याला, तर खरोखर संस्थेला किती लाभ आहे. परंतु कामामुळे येणे झाले नसावे, असो, आपल्या प्रेमपूर्ण दानाबद्दल संस्था अत्यंत आभारी आहे. आता महाराज काय लिहित आहेत पहा पत्रामध्ये. प्रेमाची अल्प ही भेट अमूल्य वाटते, कारण त्यात सद्भक्ती आणि सद्भावना गचपच भरलेल्या असतात आणि संस्थेचे खरे जिवंत धन हेच आहे. फक्त ही ओळ 1934व्या साली लिहिली गेलेली आहे. 9/8/1934 साली महाराजांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. तर मला काय म्हणायचं की खरोखर की किती मोठा अहोभाव महाराजांनी यामध्ये व्यक्त केलेला आहे. ते ज्यांच्या नावे पण महाराजांनी हा पत्र लिहिला असेल तर खरोखर किती त्या व्यक्तीला आनंद झाला असेल, फक्त या गोष्टीची आपण जाणीव घ्यावी. तर म्हणायचं एवढंच की आपल्याला किती उच्च विचार असतात कोणत्याही व्यक्तीचे. सर्वसामान्य दानाची सुद्धा एवढी महिमा कोणी सामान्य व्यक्ती करू शकतो. फक्त एक पोती ज्वारीची गोष्ट, आणि त्यामधून सुद्धा त्यांनी इनडायरेक्टली सांगितलंय की तुम्ही पोती न पाठवता गुरुकुलामध्ये जर आला असता तर तुम्हाला किती मोठा लाभ झाला असता. एक या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या सर्वांना करू इच्छितो. किती सुंदर महाराजांनी गोष्ट यामध्ये सांगितली पहा. पर परिणमन नाही निज आधीन यह तह अति अकुलावे. पर द्रव्याचे परिणमन आपल्या हाती नाही, तथापि हा अज्ञानी जीव परद्रव्यांचे कर्तृत्व आपल्याकडे घेऊन इच्छेप्रमाणे त्याचे परिणमन न घडले म्हणजे व्यर्थ आकुलता व दुःख करतो, पण त्याचा काय उपयोग. निष्कारण अशुभ कर्मांचा बंध मात्र पदरी येतो. आपण हे सर्व जाणताच कोणत्याही रीतीने का होईना त्यांना शांती मिळून त्यांच्या हातून धर्म साधन घडो, हीच निरंतर शुभ भावना, ज्याला आपण म्हणतो ना
की वात्सल्य प्रवचन, वात्सल्य साधर्मी विषयी याप्रमाणे साधर्मी वात्सल्य महाराजांच्या शब्दामध्ये, महाराजांच्या विचारामध्ये आपल्याला नेहमीच घडून येतात. प्रमाद आणि आळसाविषयी किती सुंदर गोष्ट सांगितली महाराजांनी. पहा, आळस हा एक मोठा शत्रू त्याने आपल्या जवळ केला असून त्या योगे आजकाल नव्हे तर अनादी काळापासून या जीवाचा फार मोठा घात झाला आहे. तर याविषयी महाराज जे मी आपल्याला मन शुद्धी, वचन शुद्धी आणि काय शुद्धी सांगितली होती त्या संदर्भात फार सुंदर स्वतःचं भविष्य कसं घडवायचं असते त्याविषयी किती सुंदर 3-4 ओळीमध्ये महाराजांनी सांगितली. बा शेवटी, निरंतर उद्योग करणाऱ्याला व मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणाऱ्याला कधी कमी पडत नाही, पुढेही पडणार नाही. न्यूनता असेल तर आलस्य त्यागाची व उद्योग प्रवीणतेचीच. काय म्हणले की जर न्यूनता कमीपणा असेल तर आळस आहे, त्यामुळे त्यागाची व उद्योग प्रवीणतेची आपल्यामध्ये ती प्रवीणता नाहीये. ही समयसाराच्या जे 17व्या आणि 18व्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे की आगम प्रवीणता, आपल्यामध्ये आगम प्रवीणता हवी तरच तो स्वतःच्या आत्म्याची श्रद्धा करू शकतो, निशंक होऊन स्वतःमध्ये तो लीन होऊ शकतो. दर्शन ज्ञान चारित्राची त्यामध्ये ती गोष्ट केलेली आहे, तथोत्पत्ती आणि अन्यथा अनुत्पत्ती. तर त्यागाची आणि उद्योग प्रवणतेचीच मनुष्याची उन्नती त्याच्या स्वतःच्याच हातात आहे. इकडे गुजरातीमध्ये असं म्हटलं जातं की पोताना भविष्यनु चित्रामण पोतानी हतेळी माचे. आपल्या हातीच आहे आपलं भविष्य. देश काल खलाहा किम तै चलाहा धीरेव बाधिका. किती सुंदर आणि किती मार्मिक गोष्ट यामध्ये महाराजांनी केलेली आहे. आता या संदर्भामध्ये एक फार सुंदर महाराजांनी एक वक्तव्य, एक ओळ लिहिलेली आहे सुंदर, की नेहमी फ्रॉम गुड टू बेटर डेली सेल्फ सरपास्ड. नेहमी आपल्याला श्रेष्ठ पासून श्रेष्ठतेकडे म्हणजे उच्च पासून उच्चतमाकडे नेहमी प्रवेश आपल्याला करायला पाहिजे. एक दुसरी एक फार मार्मिक गोष्ट आपल्याला यामधूनच पत्राच्या अंशामधून आपल्याला मी सांगू इच्छितो. ते पहा, ही गोष्ट किती मार्मिक आहे. पहा, महाराजांच्या विचाराची महत्वाकांक्षेविषयी महाराजांचे विचार पहा. महत्वाकांक्षेस दीर्घोद्योगाची जोड हवी. त्यामध्ये महाराजांनी जसं आता इंग्लिश थ्रू आउट महाराज जी बोलत होते तर त्याविषयी किती सुंदर कोटेशन त्यांनी दिलेलं आहे. पहा, प्रेसिस्टन्स, रेग्युलरिटी अँड सिस्टम आर द कीज ऑफ सक्सेस. चिकाटी आपल्यामध्ये पाहिजे, नियमितता पाहिजे आणि पद्धतशीरपणा पाहिजे. हे जर असले तर खरोखर यशाचा राजमार्ग आपल्याला सापडल्याशिवाय राहत नाही. तर महाराजांच्या परिणामामध्ये, त्यांच्या व्यक्तित्वामध्ये सुद्धा ही चिकाटी होती, नियमितता होती, पद्धतशीरपणा. अनेक पत्रामध्ये महाराजांनी आपल्या अंतेवासींच्या गुरुजी लोकांच्या, आपले जे गुरुजी, तात्या गुरुजी झाले, ऋषिकर गुरुजी झाले, यांच्या नावे त्यांनी जे पत्र लिहिलेले आहेत त्या पत्रांमध्ये ते नेहमी व्यायाम करतात की नाही, मुलं स्वच्छता करतात की नाही, या अनेक गोष्टींविषयी त्यांनी विचारपूस केलेली आहे. थोडक्यात म्हणायचं एवढंच की खरोखर आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींची बाब आणि या सर्व गोष्टींचं संगोपन असायला हवं. ही महाराजांच्या व्यक्तित्वाची सर्वात मोठी विशेषता होती. म्हणून आपण ही गोष्ट आवर्जून समजायला हवी की महाराजांच्या जीवनामध्ये खरोखर ज्याला आपण निष्ठा म्हणतो, शरीर बळ किंवा मनोबळ, याविषयी जे काही आपल्याला संस्कार त्यांनी रुजवलेले आहेत ते खरोखर अलौकिक आहे. आता मी या संदर्भामध्ये एक फार मार्मिक गोष्ट यामध्ये वाचून दाखवू इच्छितो. पहा, महाराज जी काय म्हणतात, आपले गुरुदेव काय म्हणतात. पहा, जीवनातील खरा आनंद सद्गुणांच्या विकासात आहे. आपण मेरी भावनेमध्ये वाचतो, गुण ग्रहण का भाव रहे नित दृष्टीन दोषों पर जावे. महाराजांची उच्च पातळी पहा. हे केव्हाची गोष्ट आहे. आपण 34व्या आणि 35व्या वर्षीचे महाराजांचे विचार पहा.
किती सुंदर डार्क अक्षरामध्ये ते लिहिलेलं आहे. मुले ही समाजाची आणि राष्ट्राची खरी संपत्ती होय. तिचे जितके चांगले संगोपन आणि संवर्धन होईल तितके समाज आणि देशाचे आपण अधिक हित केल्यासारखे आहे. त्यांच्या गुण विकासावरच समाज व देशाचा विकास असतो. म्हणून तो जितका अधिक करता येईल तितके आपण चांगले करायला हवे. तर याप्रमाणे आपल्याला महाराजांनी याविषयी नोंद विशेष रूपाने घेतलेली आहे. थोडक्यात पहा किती विस्तृत पत्र लिहिलेले आहे. तर म्हणायचं एवढंच की महाराजांनी याविषयी जी आपल्याला गोष्ट पटवून दिलेली आहे ती आपल्या जीवनामध्ये खरोखर हे पटवून घ्यायलाही पाहिजे आणि सर्व मुलांना सुद्धा पटवून देण्यासाठी नेहमी आपल्याला प्रयत्न सुद्धा करायला पाहिजे. अशाच प्रकारे महाराजांनी जीवनाची खरी शक्ती हे ध्येयहीन असता कामा नये, हे ध्येय सहितच असायला पाहिजे. पहा एक दुसरी गोष्ट आपल्याला वर्तमान मध्ये माझ्यासारखे असे अनगिनत असे विद्वान झाले, अनगिनत असे विद्यार्थी होतकरू झाले खरोखर जे गुरुकुलाचे संस्कार प्राप्त केलेले आहेत. महाराजांना आपल्या गुरुकुलाविषयी काय त्यांच्या मनातली भावना आहे पहा तुम्ही, की खरोखर आपल्याला नतमस्तक होण्याची इच्छा होते महाराजांच्या प्रती. पहा महाराजांचं म्हणणं काय आहे, महाराजांचे शब्द पहा. महाराज म्हणतात बालोद्यानाचे आदर्श माळी बन. आपण म्हणतो ना कोणत्याही संस्थेमध्ये ट्रस्टी असतात, पण ट्रस्टीचा अर्थ काय आहे त्याची जर व्याकरणाच्या अपेक्षेने जर व्युत्पत्ती जर आपण केली, जो विश्वस्त व्यक्ती आहे, ट्रस्टी म्हणजे मालिक नाही, ट्रस्टी म्हणजे विश्वस्त व्यक्ती. या संस्थेच्या सर्व कार्य त्याच्या हातातून हाताळतात आणि तिथून संस्कारित होऊन मुलं बाहेर पडत असतात. तर महाराज जे आपल्याला म्हणतात दक्षिणेत जैन धर्माचा उद्योग होण्यासाठी आपणा सर्वांच्या निस्वार्थ बुद्धीने केलेल्या त्यागावरच आपल्या आश्रमाचा पाया घातला गेला आहे. तरुण पिढीच्या जीवनास योग्य ते वळण देऊन जिनधर्म प्रभावनेसाठी त्यांना पात्र व समर्थ बनवणे आपणा सर्वांच्या हाती आहे. सुरुवातीचा पाया जेवढा मजबूत राहील त्या मानाने पुढील इमारत भव्य आणि नमुनेदार होणार आहे. आपण सर्वजण त्या दृष्टीने एका अंतःकरणाने विचारपूर्वक काम करीत आहात हे पाहून संतोष होतो. या प्रांतातील समाजाने आपल्या हातात दिलेला हा धर्मध्वज सतत सर्वांवर डोके काढून मोठ्या डौलाने फडकत राहील असा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. मग त्यासाठी वाटेल ती आहुती द्यावी लागली, त्याग करावा लागला तरी हरकत नाही. पहा महाराजांचे किती शौर्य, असं वाटतंय जणू काय भगतसिंग जय घोष करत आहे. अशा प्रकारची ऊर्जस्वर महाराजांच्या या शब्दामध्ये आपल्याला लाभून जाते. किती सुंदर कोमलकांत शब्दावलींचा प्रयोग पहा. धर्मोद्योतासारखे महान कार्य त्यागावरच आधारलेले असते, म्हणून त्याग भावनेचे हे बीज बालकांच्याही मनोभूमीत पेरून त्यांची सुंदर मशागत करणाऱ्या माळ्याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारावी व आश्रमास आदर्श बालोद्यानाचे रूप आणावे. वा, किती सुंदर महाराजांनी ही गोष्ट केली. खरोखर त्याला आपण एक बालोद्यानाचाच म्हणजे जणू काय उद्यान आहे, तो बाग आहे आणि त्या बागाच्या आपण सर्वजण माळी आहोत. खरोखर वर्तमान काळामध्ये महाराजांचे हे शब्द, आपल्या पूज्य गुरुदेवांचे हे शब्द आपल्यासाठी अत्यंत आदर्श आहे आणि अत्यंत अनुकरणीय आहे. शेवटचा एक संदर्भ मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवू इच्छितो. यामध्ये आपण पाहू शकता श्रेष्ठ व उन्नत जीवनाचे 4 आधार. महाराजांनी फार सुंदर गोष्टी यामध्ये लिहिलेल्या आहेत. माणसाची परीक्षा ज्ञानापेक्षा त्याची निष्ठा, विचारधारा व आचरण यावरून अधिक होत असते. किती सुंदर त्यांनी गोष्ट केली की माणसाची परीक्षा ज्ञानापेक्षा, महाराज म्हणतात ज्ञान जरी कमी असलं तरी चालेल पण त्याची निष्ठा पूर्ण पाहिजे, विचारधारा पाहिजे, आचरण, या सर्व गोष्टींवरून आपण गुरुकुलासाठी, संस्थेसाठी सफळ व्यक्तीच्या रूपाने आपण त्याला आकलन करू शकतो. शताधिक असे त्यांनी
सुंदर सुंदर सूक्ती जे दिलेले आहेत त्यामध्ये दानाय लक्ष्मी सुकृताय विद्या चिंता परब्रह्म विचारणाय परोपकाराय वचांसी यस्य धन्यस्त्रिलोकी तिलकः स एव. फक्त मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराजांच्या साहित्यामध्ये अध्यात्म आणि आगम याचं तरी दिग्दर्शन आहेच आहे, होतेच. आपल्याला साहित्याचा उलगडाही होतो, पण समाजाचं संवर्धन आणि आत्मकल्याणाची पण भावना गती सोबत सोबत प्रगतीच्या स्वरूपामध्ये व्हावे यासाठी महाराजांनी जे वैचारिक स्तर आपल्याला दिलेला आहे, जी आचरणाची पद्धत आपल्यामध्ये राबवलेली आहे आणि जी उच्चारणाची जी जणू भाषा समितीचे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, ते नेहमी आपण राबवत राहून खरोखर गती सोबत सोबत प्रगती साधावी आणि सुखाची साधन त्रयी यांच्या माध्यमातून आपलं जीवन धन्य बनवून आपण खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थामध्ये महाराजांचे खरे अंतेवासी बनू या मंगल भावनेने 2 ओळींनी मी विराम घेतो. महाराजांच्या विषयी लिहिलेली एक फार सुंदर रचना मंगल निनाद या पुस्तकामध्ये आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे. खूप सुंदर अशी ही रचना त्या भक्तीच्या 2 ओळी सोबत एक 2 छंद मी इथून गुणगुणत माझ्या वक्तव्याला विराम देतो. भद्र भारती भद्र संस्कृती कोटि कोटि जीवादि जागृती अनंत अंत करणे फुलविती अखंड व्यापो त्रिभुवना हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा हे ध्यान प्रभो तव क्षणा क्षणा हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा भाग्यरवी हा उदयाला जंगल मंगल उजळायाला वंदा पूजा सुमने उधळा चिरंजीव हो चिरंतना हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा. मी आपल्या सर्वांचे श्रद्धेय आपले गुरुदेव समंतवत महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन शिरोनत होऊन माझ्या या वक्तव्याला विराम देतो. सर्वांचं भद्र व्हावो आणि भद्र ज्यांचं नाव आहे समंत भद्र समंताय भद्र सर्वांसाठी जे भद्र करण्यासाठी अवतरित झालेल्या या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वक्तव्याला विराम देतो. ओम नमः शिवाय. निज निधि निज में बताए यह अनंत उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है वंदना शत बार है वंदना शत बार है. हे जिनवाणी भारती तो ही जपो दिन रैन जो तेरी शरणा गहे सो पावे सुख चैन जावाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो वाणी मस्तक नवो सदा देत हो ढोक सदा देत हो ढोक.